नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आपण सुनीताताई आंधळे या कीर्तनकार महिले संदर्भामधल्या बऱ्याच बातम्या आता सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहत आहोत। आणि त्या बातम्यांमध्ये सुनीताताई आंधळे कशा प्रकारे वाईट होती किंवा सुनीताताई आंधळेनं जे काही दुष्कर्म केलेले आहेत हे सगळे त्या बातम्यांमधून समोर येताना दिसत आहेत। कारण नंदाताई थोरात ज्या की सुनीताताई आंधळे यांच्या घर मालकीन होत्या, ज्या ठिकाणी सुनीताताई आंधळे ह्या किरायादार म्हणून राहत होत्या, त्या घर मालकीने सुद्धा धक्कादायक खुलासे तिच्या मुलाखतीमध्ये केलेले आहेत। मात्र आता या सगळ्या गोष्टीमध्ये सुनीता आंधळे जी फरार होती महिला कीर्तनकार, ती नेमकी सापडली आहे का, तिच्या संदर्भामधील नेमकी माहिती काय आहे आणि या सगळ्या गोष्टींचा नेमका प्रकरण काय आहे हेच तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये थोडक्यात समजावून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। नमस्कार, मी रणजित। मित्रांनो, मुद्दा हक्काच्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात। मित्रांनो, सुनीताताई आंधळे यांचा प्रवास हा खूप कठीण आणि एक खडतर मानला जात होता, संघर्षमय मानला जात होता। कशा प्रकारे एका महिलेनं ही मुलींची वारकरी शिक्षण संस्था ही चालू केली होती आणि एक महिला असून त्या महिलेनं कशा प्रकारे इतका मोठा पर्व गाठलं होतं हे सगळं काही प्रसिद्ध झालेलं होतं। आणि याच कारणामुळे आपले मुलं हे पालक काय करायचे, त्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकायला टाकायचे। आणि वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ज्यावेळेस आपली मुलं ही शिकायला टाकायचे त्यावेळेस त्यांनी बघितलेलं असतं सुनीताताई आंधळेंनी कशा प्रकारे यूट्यूबवरचे कीर्तन केलेले आहेत, कशा प्रकारे त्या चांगल्या आहेत आणि त्यांचे विचार आचार हे कीर्तनातून दिसून येतात। मात्र त्यांचे विचार आचार जरी सांगण्याचे वेगळे आणि दाखवण्याचे वेगळे असले तरी सुद्धा सुनीताताई आंधळे ज्या ठिकाणी राहत होत्या त्या ठिकाणच्या महिलेनं म्हणजे नंदाताई थोरात, ज्या की सुनीताताई आंधळे या कीर्तनकार महिलेच्या किरायदार आहेत, आणि या कीर्तनकार महिलेच्या घरमालकीनं काय सांगितलं, घर मालकीने सांगितलं की सुनीताताई आंधळे कशा प्रकारे लग्नाआधीच गरोदर होती, प्रेम प्रकरण होतं, मग लग्नाला नकार दिला आणि लग्नाला नकार दिल्यामुळे त्यानंतर तिच्या प्रेमीशी तिनं लग्न केलं आणि त्यानंतर वारकरी शिक्षण संस्था ही चालू केली। या सगळ्या गोष्टी घडलेल्या सांगितल्या। मोठमोठे लोक यायचे तिच्या घरी, राजकारणी लोक यायचे आणि या सगळ्यामुळे सुनीताताई आंधळेवर संशय हा वाढत गेलेला आहे। जे काही त्यांची मोठी बिल्डिंग असेल ती नेमकी कोणी बांधून दिली याच्यावर सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आले, याच्यावर सुद्धा बातम्या आहेत। आणि सुनीताताई आंधळे यांच्यावर आता खरंच या सगळ्या गोष्टींमधून लोकांचा विश्वास आता उडालेला दिसत आहे। सुनीताताई आंधळे असतील किंवा अशा प्रकारच्या जे काही महिला कीर्तनकार आहेत, जे की पुरुष कीर्तनकार आहेत, जे मुला मुलींचं आपल्याच वारकरी शिक्षण संस्थेमध्ये शिकत असणाऱ्या मुला मुलींचं शोषण करतात। जसे की पाठीमागे एक महाराज आला होता आणि त्या महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये मुलांवर अत्याचार केले जायचे, मुलांसोबत वेगवेगळा प्रकार केला जायचा आणि ज्या मुलांवर हा प्रकार केला जायचा त्या मुलांनी ज्यावेळेस हे पुढे येऊन सांगितलं त्यावेळेस हे सगळं काही उघड झालेलं होतं। आता वारकरी संप्रदायाला बदनाम करण्याचं षडयंत्र एक प्रकारे चालू आहे का अशा प्रकारच्या लोकांचं, तर कोणाच्या कोणत्या लोकांचं, तर जे की हे महाराज आहेत आणि हे महाराज असताना अशा प्रकारचे कर्म करतात। मग हे कर्म करतात आणि हे उघड्यावर येतात त्यावेळेस संप्रदायाची बदनामी होत असते आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाची बदनामी जर खऱ्या अर्थानं कोणी करत असेल तर हे अशा प्रकारचे कीर्तनकार आणि त्यांचं जे की आचरण ठीक नाही, विचरण ठीक नाही, हे सगळे कीर्तनकार अशा प्रकारची बदनामी करतात आणि याच्यामुळे संपूर्ण वारकरी संप्रदायाला मोठ्या प्रमाणामध्ये त्रास सहन करावा लागत आहे। आज जर आपण महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर रोज एक नवीन वारकरी शिक्षण संस्था असेल, महाराजांबद्दल असेल किंवा भोंदूबाबांबद्दल असेल बातम्या येतात आणि त्या बातम्यामध्ये सांगितलं जाते की कशा प्रकारे भोंदूबाबांना अशा प्रकारचं कांड केलेलं आहे, प्रेम प्रकरणामधून काहीतरी केलेलं आहे, बलात्कार केलेला आहे, अशा प्रकारच्या घटना ह्या समोर यायला लागलेल्या आहेत। आणि आता सुनीताताई आंधळे नेमकी सापडली आहे का, सुनीताताई आंधळेचा कुठं पत्ता लागलाय का, याच्यावर सुद्धा बऱ्याच लोकांनी सांगण्यात आलं आणि त्याच्याकडून बरेच लोक असं सुद्धा विचारतात की सुनीता आंधळेचा पत्ता हा लागलाय का, सुनीता आंधळे सापडली आहे का। मग त्यांच्या मनामध्ये संभ्रम आहे, तर तो संभ्रम दूर करण्याचा प्रयत्न करूयात। सुनीताताई आंधळे कीर्तनकार जी महिला आहे ती अजून सुद्धा फरार आहे आणि
फरार असल्यामुळे 21/7/2025 ला सुद्धा ती महिला अजून सुद्धा फरार आहे। त्याच्यामुळे सुनीताताई आंधळे कीर्तनकार महिला अजून कुठेही सापडलेली नाही आहे। कोणीही वेगवेगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये आणि सुनीता आंधळे ही लवकरच सापडणार असं पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। पोलीस प्रशासनाचा तपास सुद्धा चालू दिसत आहे। मित्रांनो, तुमचं म्हणणं काय या सगळ्या गोष्टीवर, सुनीता आंधळेच्या या प्रकरणावर कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।